व्हेंटिलेटर लावण्यात आलेले आहेत। अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रामधील ते शिलर कंपनीचे लावलेले असेल ते तात्काळ तिथून हटवण्यात यावेत आणि त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं अशी मागणी वानखेडे यांनी केलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात आता प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सुद्धा दिलं जाईल। तीन जे काही निष्पाप बालक होते दगावल्या गेले, तर त्याच्यानंतर जे काही प्रश्न उभे होतात की त्याचं ऑडिट झालं होतं काय, त्या मशिनाची वारंवार देखभाल दुरुस्त होत होती काय, तर हे सगळे प्रश्न आहेत, हे अनुत्तरित राहतात। त्याचे 2 वेळ CS-नं त्या संदर्भात फायर ऑडिट करण्याच्या संदर्भात 82ला दिलं होतं, 82नं याकडे दुर्लक्ष केलं। त्याची तारीख निघून गेले 27-28 दिवस झाले, पण त्याचं ऑडिट हे 82नं केलं नव्हतं। आणि ही जी काही शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर आहेत ते खऱ्या अर्थानं हाफकिन्स कडून आलेले आहेत। मग ते जर सदोष असतील तर ते का वापरले जात होते? आजही पूर्ण महाराष्ट्रात अशा 19 ठिकाणी त्यांनी ते दिले आहे। मग अमरावतीत घटना घडली, उद्या अजून कुठे घटना घडणार आहे, म्हणून ते जे जिथे जिथे ते कंपनीनं ते व्हेंटिलेटर पुरवले ते तात्काळ तिथून हटवण्यात यावे। तसेच या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं। जे चौकशी समिती नेमली त्या चौकशी समितीत लवकरात लवकर अहवाल देऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी।